महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नावतेच अफजल खान, या नावतेच अफजल खान, जिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याच गोड दळ पायदळ, फौजा फाटालाही बक्कळ, अंगीत हातीच पळ, पाहणारा काप्य चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत ठेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the Lion of the Mountains is dead. राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार. काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. मासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परततील. अशा वाघिणीचा त्यो छावा, तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची अन त्यासी नाही जाणीव शक्तीची. अन करील काही कल्पना युक्तीची. हजी जी जी काय राज, जीवा महाल आल्यात. करील काय कल्पना युक्तीची. हजी जी जी जी. या जीवा काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप धाडा. म्हणावा की आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे, उद्या दुपारची वेळ ठरवा. जी. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. जशी खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला. अन अशा या शामियान्यात
खान डौलत डुलेत आला, खान डौलत डुलेत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा, पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी. रोखून नजारा गहिरी जिरहा, 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 जिरहा. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्याला, खान अभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकलाला, पोटामंदी पिचवा ठेकलाला. वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला. टरा टरा फडलं पोटाला. तडा गेला खानाचा कोटळा. भाई रे, भाई रे आला जी जी, भाई रे आला जी जी जी. महाराष्ट्र भूमी पावन, महाराष्ट्र भूमी पावन. कोटी वंदन करून मन संत वीरांच्या भूमीला, संत वीरांच्या भूमीला, संत वीरांच्या भूमीला. इथे इतिहास खरा घडला. नमन त्या पवित्र मातीला, जी जी. नमन त्या पवित्र मातीला, जी जी. नमन त्या पवित्र मातीला, जी 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 जी. करीतो कथन ही गाथा, करीतो कथन ही गाथा. ऐका जन आता झुकेल माथा. कीर्ती ही दाही दिशा गाजे, दाही दिशा गाजे, कीर्ती ही दाही दिशा गाजे. विभूती अति महान साजे, छत्रपती शिवाजी महाराजे. हजी जी, छत्रपती शिवाजी महाराजे. हजी जी, छत्रपती शिवाजी महाराजे. हजी जी 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 जी. हो राजे हो जिरदाजी जी जी, हो राजे हो जिरदाजी जी जी, हो राजे हो जिरदाजी जी जी. राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिराना कळस, राहिली दारातली तुळस. राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले कुंकवाने सुवासिनींचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ. पण ही सकाळ उजाडण्यापूर्वी होता काळा कुट्ट अंधकार. महाराष्ट्र परकीयांच्या गुलामगिरीच्या जोखडात बांधला होता. यवनांनी हाहाकार मांडला होता. महाराष्ट्राच्या कणाकणातून आवाज चित्कारत होता, आई भवानी दार उघड दार. आम्हा दुर्बलांना तार कर दुर्जनांचा संहार. अखेर माऊली पावली राजमाता जिजाऊंच्या पोटी नररत्न जन्माला आला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं. धन्यवीर शहाजी भोसले, धन्यवीर शहाजी भोसले. पिता शोभले शिवाजी राजाल. जिजाबाई माता जन्म देई, जिजाबाई माता जन्म देई, जिजाबाई माता जन्म देई.
डोळ्याच्या ठाई शके 1551 शके 1551 फाल्गुन महिन्यास वद्य तृतीयेस उदय हा सूर्याचा झाला भीती भरली हो काळू खाला हा चंद्राच्या कलेप्रमाणे बाल शिवाजी वाढू लागले. जिजाऊ मातेच्या संस्काराने घडू लागले. माता जिजाबाई त्यांना रामकृष्णाच्या कथा सांगू लागल्या. बहुत कला शिकवू लागल्या. बाळराजे मातेस विचारू लागले, हा गनीम हैवान यवन आपल्या मुलखात कसा आला, कोठून आला? जिजाऊ सांगू लागली, आला यवन हा इथून आला यवन हा इथून खैबर खिंडीतून सिंध जिंकून दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती रक्ताने लाल करून धरती ते मयूर सिंहासन आहो खुशाल हो भोगून देश दख्खन जिंकाया आला गनीम हा इथून भूमी पुत्रांचे हे मुडदे पडले हो येथे निशाण यवनांचे आसमंती चढले हो येथे शहाजहान बादशाह दिल्ली तख्ताला, निजामशाही राज्य अहमदनगराला, आदिलशाही मुसलमानी राज्य विजापूरला, कुतुबशाही राज्य यवनांचं गोवळकोंड्याला, साऱ्या हिंदुस्थान भर मुसलमान पसरला. पाठवूनी रयतेला मुसलमान बनवू लागले. गाया चळा चळा कापाया लागले हमरस्त्याला. आया बहिणींचा वाली कुडी नाही उरला. जो तो बोलू लागला, हिंदू धर्म बुडाला, हिंदू धर्म बुडाला. बाळ शिवबा खवळला, म्हणाला जिजाऊला, आई लढाई कशी करायची शिकव मला. या देशाचा करीन उद्धार, वचन देतो तुला. धन्य धन्य माऊली जाण धन्य धन्य माऊली जाण जिजाऊ मातेनं दिलं शिक्षण शिकविला भूगोल इतिहास घडविले बाळ शिवाजी जय भवानी वरदेया नरवीरास रक्षणा निघाला अवतार देव धर्म देश हो राजे हो जिरदाजी जी वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवरायाने स्वराज्याचे तोरण बांधले. तोरणागड जिंकले. त्याआधी मुठभर मावळ्यांची साथ घेऊन धर्म प्रेम जागृत करून स्वराज्याची संकल्पना दिली. सह्याद्रीच्या शिखरावर विराजमान असलेल्या भोर येथील श्री स्वयंभू रायरेश्वराच्या शिवालयात 26 एप्रिल 1645 साली हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली. सह्याद्रीच्या कडे कपारीत शिव मंदिर एक
रायरेश्वर स्वयंभू शिवलिंग हे सुरेख आणा भाका झाल्या सर्वांच्या त्याच्या हो साक्षीने एकजुटीनं राहू मिळून कुणा अंतर ना देणे देशासाठी धर्मासाठी झोकून देऊ उडी मावळे आम्ही सारे शिवबांचे हो सवंगडी अहो राजे हो जिरदाजी जी जी हाच तो ऐतिहासिक दिवस जेव्हा हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली गेली. 12 मावळातील कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नवसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर ही मंडळी शिवरायांच्या सोबत होती. पुढे सोनेरी अक्षरात इतिहासाची पाने लिहिली गेली. यशवंत, गुणवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत असा दयतेचं रक्षण करणारा जाणता राजा सर्व विश्वात एकमेव झाला. छत्रपती शिवाजी राजे छत्रपती शिवाजी राजे दैवत माझे जगामध्ये साज डंक हा कीर्तीचा वाजे मुजर करी शाहीर हा त्रिवार करून राजांचा जय जयकार जी 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 Breathe out. अहो राजे हो जिर राज रजी जी अहो राजे हो जिर राज रजी जी अहो राजे हो जिर राज रजी जी स्वराज्याचे बांधू तोरण संधी पाहून कोंढणा किल्ला घ्यावा ताब्यात अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात जिजाबाई बदल्या राजगडात जी 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 कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मोगलांच्या हाती असणं बरं नाही. ही आपली अस्मिता आहे. प्रणाम केला मातेला प्रणाम केला मातेला आमंत्रण दिलं सर्वांना सर्व मावळे लागले कामाला शेलार मामा होते संगतीला. एवढ्यात तानाजी मालुसरेकडून रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आला आणि तेव्हा परतीचा निरोप पाठविला तानाजीला तुम्ही लागा लगीन कार्याला आम्ही जातो बघा लढाईला. अहो राजे हो जिर राज रजी. तानाजी मालुसरेला हे कळताच ते काय म्हणतात, आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजाने लढायला जायचं. हे कदापि शक्य नाही. तानाजीने मनी केला पण आणि दिले बघा वचन आधी करू लग्न कोंढाण्याचे नंतरच लग्न रायबाचे घ्यावे ऐकून एवढे आमुचे रजी जी 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 जी. प्रणाम केला राजाला
शहाजी वीर चालला कमरेला बांधला शेला काच मारली बघा घोड्याला मारली घोड्याला जिरहाजी जी मारली घोड्याला जिरहाजी जी 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 कोंढाण्याचे उंच शिखर कोंढाण्याचे उंच शिखर रात किर किर मोठी अवघड गडावर जावे तरी कसे टाकावे कुडीकडून फासे आणि एवढ्यात तानाजीने आपल्या पेटाऱ्यातील घोरपड बाहेर काढली त्या घोरपडीचं नाव काय माहितीये यशवंती यशवंती चाल घोरपड बांधली दोरीला यशवंती कुंकू वाहतो तुला आज यावे आमच्या मदतीला गड येईल आमच्या हाताला वचन दिलंय आम्ही राजाला मावळे चढती वरतीला जागी हो तू स्वाभिमानाला असे करून चढले कोंढाणा जिरहाजी जी चढले कोंढाणा जिरहाजी जी 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 त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान नावाचा एक राजपूत ए उदयभान्या कोण तानाजी हा तुझा बाप तानाजी अरे तू इथे काय करतोय शिवसेनेत दिल्लीला चल मुजरा कर तुला किल्लेदार करतील अरे हाट दिल्लीला मुजरा करणारी हलकट जात मराठ्यांची नाही अरे मी एक वेळ मोडेन पण वाकणार नाही मोडेन पण वाकणार नाही म्हणजे काय हो गुरुजी अरे मराठी माणसांना ताटकणा ठेवायला दोनच माणसांनी शिकवलं एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे आणि मग तानाजीनं वार बघा केला उदयभान बघाच तळला पलटवार त्याने बघा केला तानाजीच्या तोडलं ढालीला कमरेचा काढून शेला शेल्यावर घेती वाराला उदयभान चेरी सांडला उदयभानच्या एका वाराला तानाजीचा हात उडविला इंच इंच जखमा अंगाला रक्ताने वीर नालेला रक्ताच्या थारोळ्यात तानाजीला बघून 80 वर्षाचे शेलार मामा उदयभान्यावर धावून आले मामांनी मारलं उठाणाला दात खाऊन केला बहाराला रक्त लागले होते तलवारीला छातीवर मामा बसलेला दाताने फोडलं नरडीला सपासप करती बहाराला उभा चिरला उदयभान्याला जिरहाजी उदयभान्याला जिरहाजी उदयभान्याला जिरहाजी